गाय तुम्ही बघता सगळं गाडीला स्वच्छ धुवून घेतलं तो. अजून याला शॅम्पू लावून धुवायचा होता. हे गायज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. दसरा होता आज आणि कामावरनं आत्ता चालतो, एक 15-20 मिनिट झालं होतं. आणि अगोदर तर माझं जॅकेट ठेवायचं होतं घरी, आणि घरी जॅकेट ठेवून आता इथं एक गार्डन आहे, तिथं गार्डनमध्ये आलो मी. कारण होतं बघता माझं बाईक खूप घाण झालेलं होतं, आणि दसरा सण असल्यामुळे सगळेजण आपल्या बाईकला ते सगळं धुवत असतात, आणि त्यासाठी मी पण इथं आलतो बाईकला धुवायला. अगोदर तर बाईकला धुवणार आहे, अजून मी आंघोळ पण केलं नव्हतो, त्यासाठी मी आलतो इथं गार्डनमध्ये अगोदर बाईकला धुवायला. सो आता बाईकला धुवणार आहे, नंतर मी घरी जाऊन आंघोळ करणार होतो. आता बोर चालू करायचं होतं मला, आणि आत्ता मी अजून बोर चालू केलं नव्हतो, कारण पहिला मी गाडीला पुसून घेणार आहे, त्यानंतर बोर चालू करणार आहे. कसं होतं माहिती आहे का, बोर चालू केल्यावर ते तसंच पाणी मारलं आणि तसं गाणं बसत होतं त्यासाठी मी बोर चालू केलं नाही. अगोदर गाडीला पुसून घेणार आहे, नंतर बोर चालू करून गाडीला धुवणार आहे. सो पहिला अगोदर मी पुसून घेणार आहे. आता डबल स्टँड लावतो गाडीला, नंतर पुसून घेतो. सगळं गाडी पुसून झालतो. सगळं गाडी पुसून झालं. आता मी बोर चालू केलतो, इथं बघता तुम्ही बोर चालू केलतो, सगळं पाणी आलं आहे. आता गाडीला मला धुवायचं होतं, अगोदर तर गाडीला धुवून घेतो. तुम्ही बघता सगळं गाडीला स्वच्छ धुवून घेतलं तो. अजून याला शॅम्पू लावून धुवायचं होता, अजून लावलं नव्हतं. तसंच आता धुवलं तो, केवढं स्वच्छ दिसत होतं, आणि त्यासाठी मी शॅम्पू पण आणलं होतं धुवायला. सो आता शॅम्पू पाण्यात घालून आता शॅम्पूमध्ये धुवणार बाईकला. त्यानंतर सगळं वाळून घरी घेऊन जायचं आहे. सगळं वाळून झाल्यावर घरी घेऊन जायचं गाडीला. सो आता शॅम्पू घेऊन धुवायचा गाडीला. सो शॅम्पूने धुवायचा गाडीला. चला मग शॅम्पूने धुवू. मग आता शॅम्पू लावल्यावर गाडी कसं दिसतं बघू मला पण. आता गाडीला शॅम्पू लावून धुवतो, अजून गाडीला शॅम्पू होतं. आता गाडीला पाणी मारून सगळं स्वच्छ करणार आहे. नंतर अगोदर गाडीला वाळून नंतर घरी जाऊन जायचं होतं. सो आता सगळं गाडीला शॅम्पू लावून धुवलं झालेलं आहे. आता पाणी मारून गाडीला घेऊन जायचं घरी. सो चला मग गाडीला धुवून घेऊन पहिला. सगळं गाडीचं सगळं धुवायचं झालं. आता सगळं ते वाळं म्हणून मी 5 मिनिटं बघत होतो, थांबलो होतो. आता सगळं गाडीचं धुवायचं झालं होतं, सगळं एकदम स्वच्छ चकाचक दिसत होतं गाडी. आता थोडं वाळू दे, नंतर गाडीला घरी घेऊन जाणार आहे. नंतर आंघोळ करणार आहे, त्यानंतर गाडीचं पूजा करणार आहे. आता गाडीचं सगळं धुवून झालेलं आहे. सो आता घरी जाऊन आंघोळ करून नंतर गाडीचं पूजा करणार आहे. चला मग जाऊ आता. घरी आलतो, आंघोळ ते सगळं झालं, आणि गाडीचं पण पूजा केलं. तुम्हाला दाखवतो गाडीचं पूजा केलं. सगळं गाडीचं पूजा करत झालं, हार ते बांधलं होतो, सगळं गाडीचं पूजा झालं. सो चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.